नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत मस्त चविष्ट आणि चमचमीत माशाची भाजी। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिष रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील। चमचमीत माशाची भाजी बनवण्यासाठी इथे मी तोंडाचा आणि शेपटीच्या भागाचा वापर करणार आहे। वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे मुठभर कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि एक मध्यम आकाराचा कांदा। कांदा आपल्याला कापून मिक्सरमध्ये याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। आता भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये एक पळी तेल गरम करून घेऊ आणि त्यात तयार केलेलं वाटण टाकूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते यात टाकायचं आहे आणि हा मसाला 5-6 मिनिटे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। यावर 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे। हा मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे। आता यात टाकूया सुके मसाले, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यात एक टोमॅटो कट करून टाकूया। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि यावर 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। 2-3 मिनिटानंतर झाकण काढून मसाला व्यवस्थित मिक्स करून पुन्हा 2 मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। 2 मिनिटांमध्ये आपला मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे। टोमॅटो आपल्याला असे अर्धवट कच्चेच ठेवायचे आहे। भाजीमध्ये टाकण्यासाठी इथे मी थोडीशी चिंच भिजवून ठेवलेली आहे। आता या मसाल्यात आपण पाणी टाकूया। भाजीचा रस्सा तुम्हाला कितपत पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही भाजीमध्ये पाणी टाकू शकता। भाजीला उकळी आली की आपण यात मासे टाकणार आहोत। इथे मी भाजी बनवण्यासाठी माशाचा तोंडाचा वापर केला आहे आणि शेपटीच्या भागाचा वापर केला आहे। याच्या अगोदर मी मासे फ्रायची रेसिपी टाकली आहे, तो व्हिडिओ नक्की बघा। 5 मिनिटे हाय फ्लेमवर हे मासे असेच आपल्याला शिजू द्यायचे आहेत। 5 मिनिटानंतर हलक्या हाताने हे मासे पलटी करून घ्यायचे आहेत आणि लो टू मीडियम फ्लेमवर हे मासे आपल्याला 5 ते 6 मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। मासे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। मासे व्यवस्थित शिजले की त्यात आपल्याला सर्वात शेवटी चिंचेचं पाणी टाकायचं आहे। चिंचेचं पाणी टाकल्यामुळे या भाजीला आंबट आणि तिखट अशी मस्त चटपटीत चव येते। आता यात अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे। हलक्या हाताने मिक्स करायचा आहे। 2-3 मिनिटासाठी लो फ्लेमवर ही भाजी अशीच शिजू द्यायची आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि 10 मिनिटे ही भाजी सेट होऊ देऊ। 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त तर्रीदार माशाची भाजी खाण्यासाठी तयार आहे। ही भाजी बनवताना आपण जो चिंचेचा कोळ टाकलेला होता त्यामुळे ही भाजी खायला एकदम चटपटीत लागते। तर अशा पद्धतीने माशाची भाजी एकदा नक्की बनवून बघा। भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी बनलेली आहे। तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।